बुलढाणा येथील जयस्तंभ चौकात 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय स्वतंत्रता स्मारक व अक्षय वटवृक्ष उभारण्यात आले होते, जे स्वतंत्रता चळवळीतील हुतात्म्याच्या स्मृतीस उद्देशून स्थापन केले होते। मात्र या स्मारकाजवळील जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे स्मारकास योग्यरित्या संरक्षण मिळत नाही, असे आझाद हिंद संघटनेने सांगितले। याच पार्श्वभूमीवर संस्थापक अध्यक्ष सतीशचंद्र रोठे यांच्या नेतृत्वात संघटनेचे कार्यकर्ते नगरपालिकेत लोटांगण आंदोलनासाठी गेले। मात्र मुख्याधिकारी अनुपस्थित असल्यामुळे निवेदन स्वीकारले गेले नाही। परिणामी बंद दालनासमोर हार ठेवून आणि निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला। सतीशचंद्र रोठे यांनी पुढे इशारा दिला की येत्या 48 तासात मागणी मंजूर न झाल्यास आझाद हिंद संघटनेच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केले जाईल। बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकालगत 15 ऑगस्ट 1947 ला तत्कालीन मध्य प्रदेशचे उपसभापती सीडी गुप्ता, तत्कालीन नगरपालिकेचे नगराध्यक्ष डीसी गुप्ता, क्रांतिकारक आत्मारामजी पांडे, क्रांतिकारक पंडित कानडे शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष क्रांतिकारकांच्या स्मृती तेवत ठेवण्यासाठी, क्रांतिकारकांनी ज्या रक्तरंजित क्रांती केली त्यांचा त्याग समर्पण येणाऱ्या पिढ्यांना समजला पाहिजे यासाठी त्या ठिकाणी त्या स्मारकाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी स्वतंत्र भारताचं पहिलं ध्वजारोहण झालं। असं असताना नगरपालिकेत त्याचा ठराव घेण्यात आलेला आहे। नगरपालिकेत ठराव घेऊन तिथल्या कामाची वर्क ऑर्डर काढलेली आहे, तिथं जाळी बसवण्याची वर्क ऑर्डर काढलेली आहे आणि ठराव घेऊन ते स्मारक सौंदर्यीकरण सुशोभीकरणासाठी आम्हाला आझाद हिंद संघटनेला आजच्या 15 वर्षापूर्वी देण्यात आलेलं आहे। असे असताना तिथे एक व्यापारी बोर्ड लावतो आणि म्हणतो की इथं कोणतेही स्मारक नाही आणि याची कुठेही नोंद नाही। असं असताना नगरपालिका प्रशासन मागील 3 दिवसापासून मुख गिळून गप्प आहे। इथले ठराव पुस्तक गायब झाले का, इथल्या नोंदी गायब झाले का, की त्या व्यापाऱ्यांनी चोरल्या हा आमचा आरोप आहे। यावर 48 तासात नगर परिषद प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास आम्ही बुलढाणा शहरामध्ये रस्ता रोको आंदोलन करू, हा इशारा आम्ही लोटांगण आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही जिल्हा प्रशासनाला देत आहोत।